स्वागत आहे तुमचं विदर्भस किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे पावटा भात। आता हिवाळ्यामध्ये पावटा बऱ्याच प्रमाणात मिळतो, तर मग चला करूया पावटा भात। यासाठी मी 1 प्लेट पावट्याचे दाणे काढून घेतलेले आहे आणि फोडणीसाठी घेतलेला आहे बटाटा, टोमॅटो आणि इथे वाटण्यासाठी घेतलेला आहे कांदा, कढीपत्ता, सांबार, अद्रक, लसूण आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या। अगदी झटपट आणि लवकर होणारा भात। 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे। आता सर्वात आधी आपण याची पेस्ट करून घेऊया। तुम्ही साधा पण करू शकता, कांदे मिरची चिरून टाकली तरी, पण पेस्ट केली की छान टेस्ट येते। हिवाळ्यात बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला बाजारामध्ये पावटा मिळतो, त्याची भाजी, परत त्याचं आरण खूप छान होते। तर सर्वात आधी मी तांदूळ धुवून घेते। तांदूळ साधेच घेतलेले आहे। आपले इथे वाटण तयार आहे। आता रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 2 ते 3 चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये तमालपत्र आणि कलमी, त्यानंतर जिरं मोहरी तळतळली छान की यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे। पूर्ण वाटण घालायचं आहे। या वाटण्यासाठी मी 2 कांदे, 4 हिरव्या मिरच्या, बऱ्यापैकी सांबार घेतलेला आहे आणि थोडा कढीपत्ता, आलं लसूण। आता आपल्याला हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत। त्यानंतर यामध्ये टोमॅटो आणि बटाटा व्यवस्थित परतून घेऊ। दोन मिनटं होऊ द्यायचा। त्यानंतर यामध्ये पावट्याचे दाणे टाकायचे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता मसाले ॲड करायचे। यामध्ये मी थोडं धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, हळद, तिखट थोडं जास्तच घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, आणि चवीनुसार मीठ। सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये तांदूळ घातले। गरम आहे थोडं, त्यामुळे वेळ लागतो। त्यानंतर यामध्ये पाणी घालूया। त्याला लागेल एवढं पाणी घ्यायचं। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कुकरला याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। अगदी आपला 5-10 मिनिटांमध्ये भात तयार। बघू शकता आपला पावटा भात तयार। छान असा गरम गरम पावटा भात आणि त्यासोबत दह्याची कढी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।